विधी निषेधाची वाटा, दाविता हाची दिवटा, बंध मोक्ष कळी काटा, शिष्टो हाची. रुक्मिणी प्राणसंजीवन, भक्तजन वत्सल, अकारण करुणा वरुणालय, पंढरीनायक परमपिता श्री पांडुरंग परमात्म्याच्या अनुकंपेने आपण नित्यानंद ऐक्यदीपिका नावाने प्रसिद्ध असणारी जी श्री शिवकल्याण स्वामीकृत टीका की जी ज्ञानोबा अमृतानुभवावर प्रकाश करणारी टीका, त्या टीकेच्या आश्रयाने आपण संत सम्राट माऊलींना जी गुरु आज्ञा झाली की आपली असणारी अतींद्रिय प्रातिभ स्वस्वरूप स्थितीची अनुभूती शब्दाद्वारा साकार करीत असताना यथाशक्ती यथामती आपण या प्रस्तुत ग्रंथाचं चिंतन करत असताना ही अलौकिक दिव्य अनुभूती आपल्यालाही प्राप्त व्हावी म्हणून यथाशक्ती यथामती या ओवी छंदोबद्ध अशा शब्दांचं वचनांचं चिंतन करीत असताना श्लोक पंचक नंतर प्रकृतिपुरुष समावेशन, सद्गुरुवंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण ह्या 5 प्रकरणाचं चिंतन करून आता 6वं प्रकरण शब्दखंडन त्याला आरंभ झालेला आहे. यामध्ये पहिल्या 12व्या ओवीच्या पूर्वार्धापर्यंत शब्दाचं महात्म्य माऊली या ठिकाणी वर्णन करतात. त्याच्यानंतर शब्दखंडनाला आरंभ होतो. पहिल्यांदा या शास्त्रीय विश्वामध्ये शब्दाचं किती महत्त्व आहे हे महत्त्व एका अलंकारिक भाषेमध्ये माऊली वर्णन करतात. शब्दाचं महत्त्व सांगत असताना सांगतात 5वी ओवी आपली प्रारंभ होत आहे. विधी निषेधाची वाटा, दाविता हाची दिवटा, बंध मोक्ष कळी काटा, शिष्टो हाची. विधी निषेधाच्या वाटा, दाविता दिवटा हाची आणि बंध मोक्ष कळी काटा हाची शिष्टू. अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद आहे तो वेदच आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दिवटा किंवा दीपाचं कार्य करतो. दीप जसा आपल्याला मार्ग दाखवतो, अंधाऱ्या रात्री आपल्याला वाटचाल करायची असेल तर मार्गक्रमण करण्याकरता दिव्याची सहाय्यता पाहिजे. तसं आपल्या जीवनामध्ये भावना, क्रिया आणि ज्ञान यांच्यासाठी कोणता योग्य ज्ञानाचा विषय आहे, कोणता योग्य भावनेचा विषय आहे आणि क्रियेचा विषय आहे, किंवा कोणता पदार्थ हा ज्ञानाचा विषय असता कामा नये, भावनेचा विषय असता कामा नये किंवा क्रियेचा विषय असता कामा नये, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणारा वेद आहे. म्हणजे इदम कुरु इदम मा कुरु, इदम कुरु हे तुम्ही करा असं सांगणारा वेदच आहे आणि इदम मा कुरु असं सांगणाराही वेद आहे. तर जे वेदाने कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे त्याला विधी असं म्हणतात आणि जे वेदाने करू नका असं सांगितलं त्याला निषेध असं म्हणतात. पण काय विहित आहे आणि काय निषिद्ध आहे हे वेद सांगतो. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. मी कोण आहे या प्रश्नाचंही ज्ञान करून घ्यायचं झालं तर आधार वेदाचाच आहे. आणि कोणत्या प्रकारची उपासना करावी, कशी भावना करावी, आणि कोणती भावना प्रतिबंधक आहे हे सुद्धा वेदच सांगतो. म्हणून आणि क्रिया कोणती करावी, समजा वेद सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, तर हा वेदाचा विधी आहे. आणि वेद सांगतो कलंजम मा भक्षयस्व,
मांसाशन करू नका किंवा शराब महापिव, तुम्ही मद्यपान करू नका, हे वेदानेच त्याचा निषेध सांगितला. म्हणजे विधी काय आणि निषेध काय, हे विधी निषेधाच्या वाटा दाविता. विधी आणि निषेधाची कोणती वाट आहे, ही वाट विधीकडे जाते आणि ही वाट निषेधाकडे जाते, हे सांगणारा दिवटा. दिवा जर कोण असेल तर तो आहे शब्द. शास्त्र म्हणजे शब्दात्मक असणारं जे शास्त्र आहे, अपौरुषेय वेद किंवा त्याला प्रमाण मानणारे स्मृतिग्रंथ, पुराण ग्रंथ, काव्य, इतिहास, हे जे काय आहे, कारण त्यांनी लिहिलं इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत. वेद आणि पुराण, आपल्या वेदाला जर आपल्याला पुष्टी आणायची असेल तर त्यासाठी श्रुती, स्मृती आणि पुराण यांचं साह्य किंवा इतिहासादिकांचं साह्य सांगितलं जातं. ते सगळं जे जे काही वेदाला अनुसरणार आहे ते सर्व आपल्याला ह्या विधी निषेधाच्या बाबतीत प्रमाण मानलं जातं. म्हणून माऊली तोंड भरून वर्णन करतात की विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची दिवटा, हा दिव्याप्रमाणे आहे. नंतर बंध मोक्ष कळी काटा शिष्टो हाची, आणि बंध आणि मोक्ष यांच्यामध्ये कळी काटा म्हणजे यांच्यामध्ये कलह निर्माण करणारा, कळ लावणारा, नारदाला जसं कळ लावणारा नारद म्हणतात, तसा बंध आणि मोक्ष यांच्यामध्ये कलह निर्माण करणारा कोण आहे, हा शब्दच आहे. म्हणजे बंधाचं आणि मोक्षाची दोन विरुद्ध टोक आहेत. तेव्हा बंधाचं स्वरूप काय आणि त्या बंधातून मोक्षाचं स्वरूप काय, हे दोन्ही सांगणारा, बंध मोक्षाचं स्वरूप सांगणारा आणि बंधातून मुक्ततेचं साधन सांगणारा, मुक्ततेचं वर्णन करणारा किंवा त्याचं साधन सांगणारा, हा बंधाचं कारण हेतू सांगणारा आणि मोक्षाचे हेतू सांगणारा हा शब्दच आहे. तो त्याच्यामध्ये कलह निर्माण करणार आहे. दुसरा एक काही ठिकाणी अर्थ केला आहे, बंध मोक्ष कळी काटा शिष्टो हाची. बंध आणि मोक्ष यांच्यामध्ये जो कलह आहे त्या कलहाचं निराकरण करणारा देखील शब्दच आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये भांडण लावणाराही, त्यांना परस्पर विरुद्धता प्रतिपादन करणाराही वेद आहे आणि त्यांचं सामंजस्य करणारा देखील वेदच आहे. म्हणून तो शिष्ट पण आहे. जसा नारद हा संत शिष्ट आहे असं आपण म्हणतो, परंतु कळी लावण्याचं कार्य करतो, त्याप्रमाणे या शब्दच या ठिकाणी बंध आणि मोक्षांच्यामध्ये कलह निर्माण करणारा आणि त्या कलहाचं निराकरण करणारा असा दोन्ही कोण आहे, हा शब्द आहे. अशा प्रकारे त्याचं वर्णन करतात. आता टीकाकार सांगतात, विधी विधित्वे न दिसे निषेधासही रूप नसे, हे नसतेच ठाई वैसे शब्दाचे नी. आता जर शब्द जो आहे, आपण काय म्हणतो की जे अज्ञानी लोक आहेत देहाला मी म्हणतात, तर देहाला मी म्हणतात त्यावेळेला त्यांनी अज्ञान स्वीकारलं. स्वतः सच्चिदानंद घन आत्मस्वरूप असून मी देह आहे असं म्हणतात. की तुकाराम महाराज म्हणतात की मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटिती. तर एक मी देह म्हटला की त्या ठिकाणी पापपुण्याचा, विधी निषेधाचा, वर्णाश्रमाचा सगळा विचार त्याच्या ठिकाणी येतो देहासंबंधाने. तेव्हा मी देह म्हणणाऱ्यासाठी शास्त्र त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगत असतं. म्हणून त्याच्या ठिकाणी जर मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहिलं तर आत्मा हा विधी किंवा निषेधाचा विषय होत नाही. पण असं असूनही ज्या वेळेला आपल्याला आपण म्हणतो हा विधी सांगितलेला आहे, हा ब्राह्मणांच्यासाठी हे ब्रह्मकर्म, क्षत्रियांसाठी अशा प्रकारचा आचार सांगितलेला आहे. त्या काय ते वर्णाश्रम वयोवस्था अभिमानो यस्य विद्यते. मी अमुक वर्णाचा आहे, मी अमुक आश्रमाचा आहे असा अभिमान ज्याच्या ठिकाणी आहे, तस्यैव निषेधाश्च विदया सकला अपि. त्याला सगळे विधी निषेधक सार्थक आहेत. जर कोणी म्हणेल देह मी हे नव्हे सरे मग उरला वरे विठ्ठल, मी देह नाही असं जर कोणी म्हणत असेल आणि मी सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे असं जर त्याचं यथार्थ अनुभूती त्याची असेल तर त्या ठिकाणी विधी किंवा निषेध रूपाने वेद त्याच्या पुढे येत नाही. कारण तो म्हणतो न ब्राह्मणो वैश्य न वैश्य न क्षुद्राः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम.
मी जर सच्चिदानंद रूप ब्रह्मच आहे म्हणतो, मी देह असू शकत नाही, देह मी हे नव्हे सरे. किंवा या ठिकाणी ज्याने देहाचा निराश करून देहाधिष्ठान चैतन्याला आत्मत्वाने यथार्थ ब्रह्मरूप आत्मत्वाने यथार्थ जाणलेलं आहे, तर अशा पुरुषाला विधिनिषेध शास्त्र सांगत नाही. परंतु जे लोक देहाभिमानी आहेत, मग त्यामुळं देहाचा जो वर्ण किंवा आश्रम याचा अभिमान ज्यांनी धारण केलेला आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती ज्यांच्या ठिकाणी आहे, देह तादात्म्य भ्रांती ज्यांच्या ठिकाणी झालेली आहे, त्यांच्यासाठी हा विधित्वाने आहे आणि निषेधत्वाने आहे. परंतु विधिविधत्वे न दिसे निषेधासही रूप नसे. हे तसं पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विधी पण नाही आणि निषेध पण नाही. परंतु हे नसतेचे ठाई बैसे, ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या स्वयंच्या ठिकाणी विधी निषेध नाही, तत्वतः नाही, त्याच ठिकाणी शब्दाचेनी हे नसतेचे ठाई बैसे. शब्दामुळं तुम्हाला शब्द सांगतो ना, तुमचा ब्राह्मण वर्णामध्ये जन्म झालेला आहे, तर तुम्हाला ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम असं तुम्हाला सांगणार. तुम्ही स्वतःला देह मानताना मग तो देह ज्या काय त्या देहाची जी शूद्रत्व वर्ण आहे त्याच्यासाठी तो सांगतो काय, परिचर्यात्मकम कर्म शूद्रशापी स्वभावजन. तुम्ही जर ते शरीर वैश्य, मी वैश्य आहे असं मानत असेल, तर शास्त्र लगेच त्याला विधी सांगतं, कृषी गोरक्ष वाणिज्यम क्षात्रकर्म स्वभावजम. जर तो क्षत्रिय असेल तर त्याला सांगतं चौर्यम तेजो धृतिर्दाक्षम विद्ये चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. आणि ब्राह्मण असेल तर आपण वित्क्रम सांगितला नाही का, उलट सांगितलं. तर त्या ठिकाणी ब्राह्मण जर असेल तर त्याच्यासाठी सांगतं शमोदमस्तपशौचम शांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. अशा प्रकारची स्थिती. म्हणजे ह्या वेदाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही नसताना ज्या अपौरुषे शब्दराशी अशा वेदाने हे विधी निषेध नसलेल्या आत्म्याच्या ठिकाणी दाखवले की नाही, एवढा शब्दाचा प्रभाव आहे. एकाचा जो विधी तो दुसऱ्याशी पडे निषेधी, एवं विधी वर्ते निषेधी निषेध विधी. आता त्या विधी निषेधाचंही खूप बारकावे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ना, काही अभंग आहे, आम्ही जर धर्म करायला गेलो तर अधर्म होऊन जातो, आणि अधर्म करायला गेलं तर धर्म घडतो. अशा प्रकारचं प्रमाण आहे ना. भोगी घडे त्यागे अंगा युती भोग आयुष्य उफराटे वर्म धर्मा अंगीचं अधर्म. असंही आपल्याला दिसून येतं की त्याचं उदाहरण देतात. एकाचा जो विधी, आता ब्रह्म या करण्याचा अधिकार ब्राह्मणाचा आहे, एकाचा जो विधी तो दुसऱ्याशी पडे निषेधी, तो क्षत्रियाला करता येणार नाही. किंवा क्षत्रिय राजसूय याग करण्याचा क्षत्रियाला अधिकार आहे, तो ब्राह्मणाला किंवा वैश्याला करता येणार नाही. वैश्यस्तोम करण्याचा अधिकार वैश्याला आहे, तो अधिकार ब्राह्मणाला किंवा दुसऱ्याला नाही. शूद्राचा एक यज्ञ ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं, शूद्रासाठी कोणता एक याग सांगितलेला आहे, तर तो याग जो आहे तो दुसऱ्या वर्णाचे लोक करू शकत नाही. म्हणून म्हणतात एकाचा जो विधी, एका वेदाने जो विधी सांगितला म्हणून होतो, त्याला तो करण्याचा अधिकार नाही, आणि केला तर त्याला पाप लागतं किंवा प्रत्यवाय नावाचा दोष निर्माण होतो. एवं विधी परते निषेध विधी. कधी कधी एकाला सांगितलेला जो विधी तो काय विधी नाही राहत, तो दुसऱ्या व्यक्तीच्या सापेक्ष तो काय होतो, निषेध होतो. आणि एखाद्याला निषेध सांगितला तो दुसऱ्याला काय होतो, विधी होतो. अशी याची स्थिती. आता हा कोणाला विधी आणि कोणाला निषेध, याला प्रमाण काय, याला प्रमाण शास्त्राने काय सांगितलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. एकूच जो विधी हा काळविशेष अवधी, एवं विधी तो नव्हे विधी निषेधोही निषेधो नव्हे. एकची जो विधी
हा काळविशेष अवधी. एखादा विधी असतो पण त्याला वेगळ्या काळाची काय असते, मर्यादा असते. त्या काळात जर तो केला तर तो गुण आहे, आणि दुसऱ्या काळामध्ये तोच विधी केला तर तो सदोषता त्याला प्राप्त होते. एवं अशा प्रकारे विधी तो विधी नव्हे आणि निषेधही निषेध नव्हे. विधीला विधी म्हणता येत नाही, कारण तो एकासाठी निषेध असतो किंवा एका काळात विहित असतो तर दुसऱ्या काळात त्याला निषिद्धाचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे हा कालानेही परतंत्र आहे. विधी म्हटलं तर कायम विधीच राहायला पाहिजे. तो व्यक्तिसापेक्ष, देशसापेक्ष, कालसापेक्ष तो कोणाला निषेध होतो तर कोणाला विधी असतो. म्हणून विधी तो नव्हे विधी आणि निषेधोही निषेधो नव्हे. आणि केलेला जो निषेध आहे तो निषेध हे कायम निषेध हेच त्याचं स्वरूप राहत नाही. तैलाभ्यंग स्नान संन्यासियाशी निषेधो जाण, तोची नरक चतुर्दशी दूषण नवता होये. आता सांगितलं तेलाने अभ्यंग स्नान करायचं. जर संन्याशाशी निषेधो जाणं, संन्याशाला काही गोष्ट वर्ज्य सांगितल्यात त्याच्यामध्ये त्याने अंगाला तेलाने कधीच मर्दन करू नये, त्याला निषिद्ध सांगितलेलं आहे. त्याची नरक चतुर्दशी दूषण होये न होता होय. आणि मात्र संन्यासी जरी असला तरी वर्षात एक पर्व त्याच्यासाठी सांगितलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी त्याने तैलाने अभ्यंग स्नान करावं. आणि न होता जर त्याने त्या दिवशी अभ्यंग स्नान केलं नाही संन्याशाने तर त्याला दोष लागतो असं सांगितलं. मग संन्याशाला जो निषेध सांगितला तोच एका ठिकाणी काय झाला, पुन्हा त्याच संन्याशासाठी कालभेदाने तोच या ठिकाणी विधी झाला. किंवा करिता असे का, करिता तैलाभ्यंग स्नान ते ना 77वी करिता तैलाभ्यंग स्नान असं घ्यायचं. रस्व आहे का दीर्घ? किंवा अजामांस भक्षण तेने ब्राह्मणा तत्काळ पतन, त्याची सेव्य झाले जाण याग प्रसंगी. आपण म्हणजे याचं हे विधी निषेध कर्मामध्ये सांगितलेले, परंतु विधी कालभेदाने बदलतो, कालभेदाने तोच त्याला निषेध पण होतो, आणि निषेध तो कालभेदाने त्याला विधी पण होतो. असं त्याचं एक स्वरूप आपल्याला दिसत नाही. स्वामी महाराज ह्या तारक मठामध्ये एक संन्यासी महात्मा होते, दक्षिणामूर्ती स्वामी म्हणून, सहज आता आलं म्हणून सांगतो. तर याच्यामध्ये त्यांना संधिवाताचा त्रास होता, म्हणून त्यांना दररोज तैलाभ्यंग करायचे आणि नंतर काही शेकून वगैरे त्याचं मर्दन करायचे. तर एक गृहस्थी शिष्य होता आणि तो गृहस्थी शिष्य दररोज त्यांचं त्या मर्दन करायचा. तैलाने अभ्यंग स्नान घालून त्यांचं मर्दन करून त्यांना गरम पाण्याने स्नान घालायचा. त्यांनी एक महाभारतामध्ये मोक्षधर्म नावाचं प्रकरण आहे आणि ते त्यांनी वाचलं. त्याच्यामध्ये हा नियम आला की संन्याशाने तेलाचा अभ्यंग करू नये, त्याला निषिद्ध आहे, पाप लागतं असं आलं. मग एक दिवस ते वाचल्यानंतर तो त्या स्वामींना म्हटला की शास्त्रामध्ये तैलाभ्यंग स्नान करणं हे निषिद्ध आहे असं सांगितलं. तर ते म्हणे हो निषिद्ध आहे असं सांगितलं. तर मग तो म्हणे आणि आपण तर करता असं. तर ते म्हणे हो करतो. मग ते म्हणे याचं करू नये असं सांगितलं. तर ते म्हणे शास्त्राने करू नये असं का सांगितलं असेल असं त्यांना विचारलं. तर तो महात्मा म्हटला, तो गृहस्थी शिष्य म्हटला की काय हे की जर आपण सगळं काय देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे, देहाचं तादात्म्य जर त्यांना झालं तरी हे त्यांच्या साधनेमध्ये प्रतिबंधक आहे. म्हणून त्यांना देहाचं तादात्म्य होऊ नये म्हणून शास्त्राने तैलाभ्यंग स्नान करू नये अशा प्रकारे त्याचा निषेध केला. ते म्हणे अगदी बरोबर आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्याला विचारलं की
तू दररोज जे काही वेदांत श्रवण करतो, इथं सेवा करतो आणि वेदांत श्रवण त्यांच्याकडे तो करायचा. तर ह्या वेदांत श्रवणामध्ये जे काही सांगितलं आहे की देहादिकांपासून काय वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम तेने शस्यविधीयताम अपचिति काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघा परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तोरणम विनिर्गम्यताम संगाहात सत्सुविधीयताम अपचिति काम्ये मतिस्त्यज्यताम. काय ज्याच्यामध्ये पुढं सांगितलं की देहादिकांच्या विषयीच्या प्रेमाचा पूर्णपणे परित्याग करावा असं सांगितलेलं आहे. तर तुला हे इतके दिवस तू श्रवण करतो, किती दिवस झाले? त्यांनी सांगितलं की काही 20 वर्ष 15 वर्ष मी तुमच्याकडे वेदांताचं श्रवण करतो. तर ह्या श्रवणामधून तुझं जे काही देहतादात्म्य भ्रांती आहे ती त्या ठिकाणी निवृत्त झाली असं तुला वाटतं का? तो म्हटलं वाटत नाही. त्याचं कारण काय? तर त्याला विचारलं त्याचं कारण का जात नाही? तू वेदांताचं श्रवण करतो, दररोज सांगतो, तू सांगतो की पंचकोश मी नाही, पंचकोश माझे नाही, 3 शरीरं मी नाही, 3 शरीराचा द्रष्टा मी आहे, दृंगमात्र द्रष्टा मी आहे असं चिंतन करतो आणि तरीसुद्धा तुझं देह तादात्म्य भ्रांती का गेली नाही? तर त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज याचं कारण असं आहे की मी तुमच्याकडे जे श्रवण करतो ते फक्त दररोज तुमची सेवा केल्यानंतर 1 तास श्रवण करतो, बाकी मी सगळा व्यवहारात असतो. त्या सगळ्या व्यवहाराचा संबंध हा देह तादात्म्य भ्रांती धारण केल्याशिवाय सगळ्या व्यवहाराची पूर्णता होत नाही. त्यामुळं मला तुमचे 1 तास श्रवण करतो. स्वामी महाराज सांगायचे का श्रवण करतो वेदांताचं आणि मनन करतो संसाराचं, मग साक्षात्कार होतो दुःखाचा. अशी माझी स्थिती आहे. मी 1 तास श्रवण केलं पण मला 23 तास संस्कार सगळे द्वैताचे. त्यामुळं मला अभेदाचा निश्चय किंवा देहाहून अतीत असणाऱ्या माझ्या स्वरूपात रममाण होणं ही गोष्ट मला होणं कशी शक्य आहे असं त्यांनी सांगितलं. मग म्हणे माझं श्रवण तू केलेलं सगळं पाणी फिरतं का? हो म्हणे, सगळं पाणी फिरतं म्हणे, त्याचा काही उपयोग होत नाही. तसंच त्यांनी सांगितलं की जे मी तैलाभ्यंग करतो, मी काय करतो 23 तास चिंतन करतो, 23 तास अध्यात्मचिंतन करतो आणि 1 तास ह्या देहाच्या रक्षणासाठी जे काही चिकित्सा म्हणून हे तैलाभ्यंग सांगितलं आयुर्वेदने त्याप्रमाणे घेतो. त्यामुळं माझी देह तादात्म्य ह्यानी कोणत्याही प्रकाराने दृढ होत नाही, कारण 23 तास मी अध्यात्मचिंतनात असतो. थोडा वेळ जर केलं तरी त्याचा परिणाम काही होत नाही असं एक चिंतन म्हणून सांगितलं की त्यांनी सांगितलं त्याचा मला परिणाम होत नाही. याचा अर्थ आपण जर आत्मदर्शनच करायचं असेल तर केवळ श्रवणावर नाही, जर तुम्हाला प्रतिबंध असतील तर मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. आणि हे कसं केलं पाहिजे तर वेदांत वाक्याशी सदार म्हणतो, वेदांत वाक्याचं नित्यचिंतन असलं पाहिजे. किंवा आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया असं जर असलं तरच ह्या श्रवणाचा उपयोग होतो, नाहीतर उपयोग होत नाही. सहज इथं सांगितलं आहे म्हणून सांगितलं. इथं वेगळ्या कारणासाठी आलेलं आहे. करिता तैलाभ्यंग स्नान संन्यासी अशी निषेधो जाण त्याची नरक चतुर्दशी दूषण न होता होये किंवा आजा मांस भक्षण तेने ब्राह्मणा तत्काळ पतन त्याची सेव्य झाले जाण याग प्रसंगी. आज म्हणजे बोकड, आणि त्या बोकडाचं मांस भक्षण करणं जर ब्राह्मणांनी जर केलं तर त्याचं पतन होतो, तो नरकाला जातो असं सांगितलेलं आहे वेदाने. आणि त्याची सेव्य झाले जाणे यागप्रसंगी. आणि जर त्याला मांस भक्षणच करायचं असेल तर भागवताच्या 11 खंडामध्ये सांगितलेले आहे, त्याचा प्रकार सर्व नाथ महाराजांनी लिहिलेले आहे. तर त्यावेळेला म्हणजे हे जे काही कल्पसूत्र वगैरे हे जे यज्ञाधिकांचं वर्णन करणारे याच्यामध्ये ब्राह्मणसुद्धा त्याचा पुष्कळ विचार नाथ महाराजांनी भागवतात केलेला आहे, आपण वाचलं आहे आता पारायणामध्ये. तर त्या ब्राह्मणाला वेद सांगतो की ज्या वेळेला तो याग करतो त्या यागाच्या प्रसंगामध्ये त्याला मांस भक्षणाचा अधिकार आहे. तस्मात स्वरूपी जे जे नाही ते शब्दूची पाडी या ठाई म्हणून शब्द समर्थ पाही विधी निषेधाध्यक्ष. म्हणून स्वरूपी जे जे नाही, स्वरूपात काय नाही, विधी नाही आणि निषेधही नाही, परंतु शब्दूची या ठाई पाडी. पण शब्द त्या ठिकाणी त्या विधी निषेधात पाडतो की नाही, मला ही गोष्ट विहित आहे आणि निषेध आहे. हे कार्य कोणी केलं? शब्दाने केलं. स्वरूपात नसताना सुद्धा
त्यांनी विधिनिषेध चं मार्गदर्शन करण्याचं कार्य ह्या शब्दाने केलं, किंवा विधिनिषेधाचं यथार्थ स्वरूप प्रतिपादन करण्याचं कार्य ह्या शब्दाने केलं. म्हणून शब्दू समर्थ पायी विधिनिषेधाध्यक्ष, म्हणून ह्या विधी आणि निषेध ह्या दोन्हींचाही समर्थ असा बलवान अध्यक्ष कोण आहे? शब्द आहे. तस्मात वचनेची होय प्रवृत्ती, वचनमुळेची निवृत्ती, शिष्टांची ही उक्ती आयशीची असे. जर तुम्हाला या ठिकाणी आमकं पाहिजे, समजा कारिरी याग आहे, तर त्या कारिरी याग कशासाठी आहे? पाऊस पडण्यासाठी आहे. जर तुम्हाला पाऊस पडायचा असेल तर म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ऐहिक किंवा पारलौकिक सुख प्राप्त करण्याची इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीचं साधन सांगणारा बरोबर वेदच आहे. आणि जर तुम्हाला काही या ठिकाणी ऐहिक आणि पारलौकिक हे दोन्ही जीवनाविषयी तुम्ही उदासीन किंवा विरक्त असाल आणि त्याच्या अतीत असणारं जे मोक्ष स्वरूप ते जर प्राप्त करायची इच्छा असेल तर सर्व संग परित्यागपूर्वक तुम्ही संन्यास घेऊन संन्यास्य श्रवणम कुर्यात, परम ज्ञानाचं किंवा आत्मज्ञानाचं अंतरंग साधन जे श्रवण मनन निधिध्यासन ही सगळी साधनं काही निवृत्तीपरायण आहेत. तर अशा निवृत्तीपरक धर्मसुद्धा कोण सांगतो? वेदच सांगतो. आणि तुम्हाला पाऊस पाडायचा आहे तर तुम्ही कारिरी याग करा, शत्रुनाशन करायचं आहे तर शेण याग करा. अशा प्रकारचं प्रवृत्ती मार्गसुद्धा कोण सांगतो? वेदच सांगतो. तुम्हाला जेवढ्या क्रिया वेद सांगतो तर तुमच्या इच्छापूर्तीसाठी ऐहिक किंवा पारलौकिक सुखासाठी सांगतो. हे सर्व सांगणारा कोणी वेदच आहे, म्हणजे शब्दच आहे. आणि वचनामुळेच मनुष्याची, वेदाची वचनं आहेत त्या वेदवचनाला अनुसरत मनुष्याची प्रवृत्ती होते. आणि वचनमुळेची निवृत्ती, आणि यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, अशा प्रकाराने मनुष्य जे काही परिव्राजक होतो किंवा निवृत्तीपरायण होतो ते सुद्धा वेदाची वचनच प्रमाण आहेत. म्हणून म्हणजे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माच्या ऐवजी निवृत्ती लक्षणात्मक धर्माचं अनुष्ठान करण्याला प्रवृत्त होतो. शिष्टांची ही उक्ती ऐशीच असे. आणि शिष्ट जे त्या म्हणजे वेदाचा जी वचनं आहेत त्यांचा अनुसरणारे वेदनिष्ठा ज्यांच्या ठिकाणी जागृत आहे त्या अशा शिष्ट लोकांची, शिष्टस्तु यथार्थ वक्ता ना, आप्तस्तु यथार्थ वक्ता, आणि शिष्ट वेद प्रामाण्य अभिगंतृत्व शिष्टत्व, वेद प्रामाण्याला मानणारा जो शिष्ट आहे तो शिष्ट म्हणून हा शब्दच आहे. जिया धर्मी नाही वचन, तो धर्मची मानिल कवन, एवं शब्दोची प्रकाशी जाण, विधी निषेधाशी. तर ते म्हणतात जिया धर्मी, ज्याच्याविषयी, ज्या धर्माविषयी वेदामध्ये काही वचन नाही तुम्ही, कारण वेद विहितो धर्म हा, असं त्या टीकाकारांनी हे करताना सूत्र काय आहे? वेदाने ज्याचं विधान केले त्याला म्हणतात धर्म, आणि काहींनी काय केलं त्याचं एक मला वाटतं अर्थसंग्रहामध्येच कुठं झालं, वेदा विहितो धर्म हा अधर्म हा. वेद विहितो धर्म, याच्यातून दुसरं काय निष्पन्न झालं? वेदाने जे सांगितलं नाही तो अधर्म झाला. म्हणजे वेदाचं वचन असेल तरच आपण त्याला प्रमाण मानूनच त्याला धर्म असं म्हणतो. म्हणून जिया धर्मी नाही वचन, वेदाचं प्रामाण्य ज्याच्याविषयी नाही तर तो धर्मची कोण मानिल, त्याला धर्म म्हणून कोण स्वीकार करील? वेदाने सांगितलं वेद विहितो धर्म हा पहिलं सूत्र आहे ना, तर त्या ठिकाणी वेदाने जे सांगितलं त्यालाच धर्म म्हणतात, इतराला कोण मानेल? एवं शब्दूची प्रकाशी जाणं विधी निषेधाची. अशा प्रकाराने शब्दच ह्या विधी आणि निषेधाचं प्रकाशन करतो. आता बंध आणि मोक्ष हा जीवी विरुद्ध पक्ष, तेथे शिष्टू एकदक्ष शब्द मात्रची. आता म्हणतात बंध आणि मोक्ष हे दोन विरुद्ध पक्ष आहेत. बंध म्हणजे मोक्ष नाही, बंधाच्या विरुद्ध मोक्ष आहे, आणि मोक्षाच्या विरुद्ध बंध आहेत. परंतु तेथे शिष्टू एकदक्ष शब्द मात्रची. परंतु त्या ठिकाणी खरा अत्यंत दक्ष तत्पर असणारा आणि शिष्ट वेदाप्रमाण्याला अनुसरणारा असा कोण आहे? फक्त त्या ठिकाणी शब्द मात्रची. शब्द मात्र म्हणजे केवळ शब्दच आहे. म्हणजे बंध वास्तविक स्वस्वरूपाच्या ठिकाणी बंधही नाही, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही
ठावे अशी स्थिती असताना या ठिकाणी बंध हा आहे की ज्या वेळेला जीव हा अनात्म पदार्थाशी तादात्म्य करतो तेव्हा बंधाला प्राप्त होतो आणि अनात्म पदार्थाचा तादात्म्याचा जेव्हा परित्याग करतो त्यावेळेला तो मोक्षाला प्राप्त होतो. अशा प्रकारचा बंध आणि मोक्ष हा जो विरुद्ध पक्ष आहे त्या दोन्हींनाही निर्माण केलं की नाही आणि दोघांनाही अशी सत्ता दिली की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही बंध आणि मोक्ष हे कल्पित आहेत आणि एकाच स्वरूपावर ते बंध आणि मोक्ष राहतात. अशा प्रकाराने बरोबर ना त्याचं सामंजस्य करणारा सुद्धा कोण आहे? शब्दच आहे. बंधी मोक्ष विरोधी मोक्षा या बंध स्पर्धी तिथं बहुतेक मोक्षाचा बंध स्पर्धी असं असेल ऐका तिथं बरं अर्थ काहीतरी शब्द तर आहे तिथं मोक्षाया बंध स्पर्धी तर मोक्षाचा इथं काय बंधी मोक्ष विरोधी बंधाचा मोक्ष हा काय आहे? विरोध आहे आणि मोक्षाचा बंध स्पर्धी आणि मोक्षाचा बंध हा काय आहे? स्पर्धी म्हणून बरोबर ना. तर इथं मोक्षाया बंध मग मोक्षा आणि या वेगळं करायचं आणि पुन्हा बंध वेगळा करायचा आणि मग स्पर्धी वेगळा करायचा एवढं करावं लागेल. मग या मोक्षा बंध स्पर्धी या मोक्षाचा काय आहे? बंध हा स्पर्धी आहे म्हणून मोक्षा या बंध आणि स्पर्धी एवढं करायचं. बंधाच्या मोक्ष विरोधी आहे आणि या मोक्षा बंध स्पर्धी आणि ह्या मोक्षाचा बंध काय आहे? स्पर्धा करणार आहे म्हणजे ह्या मोक्षाच्या बंध विरोधी आहे आणि बंधाच्या मोक्ष विरोधी आहे. शब्दे येणे संधी उभयाशी केला परंतु या शब्दाने काय केलं? ह्या दोघांचाही संधी केला बरोबर ना. यांचा मेळ घालून दिला. काय मेळ घालून दिला? हे जरी बंध आणि मोक्ष हे दोन्ही परस्पराच्या विरोधी आहेत बरोबर ना पण दोन परस्पर विरोधी पदार्थ बरोबर जेव्हा एकाच अधिष्ठानात राहतात एकाच अधिष्ठानावर दोन परस्पर विरोधी पदार्थ एका अधिकरणात एकाच कालात कधी राहत नाहीत. पण जर हे दोन्ही शास्त्र जेव्हा बंध आणि मोक्ष सांगतो त्याच वेळेला त्याचा अर्थ असा आहे की स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्वम हे दोन्हीही एकाच अधिष्ठानामध्ये बंध आणि मोक्ष हे परस्पर विरोधी धर्म एका कालात एकाच अधिकरणात राहतात म्हणून दोन्ही मिथ्या आहेत. अशा प्रकारचा ह्या दोघांचा संधी त्यांनी करून टाकला. दोन्ही काय आहेत? कल्पितच आहेत आणि अधिष्ठानात दोघांचाही त्रैकालिक अत्यंताभाव आहे आणि ज्या अधिष्ठानात त्यांचा अत्यंताभाव आहे त्याच अधिष्ठानात ते भासमान होतात. असा संधी पण त्यांनी शब्दानेच करून सांगितला. बंध आणि मोक्ष शब्दे केले प्रत्यक्ष परिउभयतांचा पक्ष एकोच असे. बंध आणि मोक्ष या शब्दानेच प्रत्यक्ष केले म्हणजे शब्दानेच काय केलं? शब्दानेच ह्या मूलभूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध आणि मोक्षांची कल्पना केली आणि त्यांचं स्वरूप पण सांगितलं. परिउभयतांचा पक्ष एकोच असे परंतु दोघांचा पक्ष काय आहे? एकच आहे. एकच आहे म्हणजे काय? दोघांचा एकच पक्ष आहे म्हणजे दोन्ही अधिष्ठानावर दोघंही सारखेच कल्पित आहेत. स्वरूप दोही अतीत तेथे मोक्षाशी शब्द उठवित त्या मोक्षा माझी होतं बंधाशी ठाव. आता नेहमी त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत सांगतात की स्वरूप दोही अतीत स्वरूप आपलं मूळभूत असणारा स्वरूप आहे आत्मस्वरूप ते दोघांचे अतीत आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष ह्या दोघांच्याही अतीत आहे. तेथे मोक्षाशी शब्द उठवते. दोघांच्या अतीत असणारा शब्द पण तरी तिथं मोक्ष नावाचा मोक्षाला ह्या शब्दाने उत्पन्न केलं की नाही? मोक्षाची संकल्पना केली की नाही? अध्यारोपाच्या भाषेत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मोक्षाची कल्पना केली. वास्तविक त्याच्या ठिकाणी नसताना बंधही नाही बंध सापेक्ष मोक्षही नसताना मोक्ष ह्या वेदाने प्रतिपादन केला की नाही? की तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते आयनाय. आयनाय म्हणजे मोक्ष आहे. मोक्षाचा दुसरा मार्ग नाही. त्या आत्मस्वरूपाला जाणण्याने मोक्ष होतो असं त्या मोक्षाचं स्वरूप शब्दानेच सांगितलं की नाही? त्या मोक्षा माझी होतं बंधाशी ठाव आणि तो जो मोक्ष आहे त्या मोक्ष सांगितला की त्याचबरोबर बंधाला पण त्यांनी जागा दिली शब्दाने. कारण मोक्ष सांगितलं म्हणजे मोक्ष कशातून? अर्थात बंधामधून मोक्ष. मोक्षाच्या निमित्ताने बंधाला पण त्या शब्दाने जागा
दिली. म्हणून दोघांचा संधी केला का नाही? मोक्षाला जागा दिली म्हणजे केवळ मोक्षच ठेवला का? तर मोक्षाच्या सापेक्ष असणाऱ्या बद्धतेला पण जागा दिली. आणि बद्धता स्वीकारल्याशिवाय मोक्ष होईल कसा? बद्धतेचीच कल्पना केली नाही तर मोक्षाचा व्यवहार पण सांगता येणार नाही. म्हणून शब्दाने केवळ मोक्षालाच जागा करून दिली असं नाही, तर मोक्षाबरोबर बंधाला पण जागा करून दिली. म्हणून एकेची उल्लेखे पाहावो, केला शब्दे उभयांशी ठावो, एरवी शब्दे विन वावो ते दोन्ही. म्हणून एकेची उल्लेखे पाहावो, एकच उल्लेख केला, कोणता? मोक्ष. पण मोक्षाचा उल्लेख केला, पण केला शब्दे उभयाशी ठाव केला, पण दोघांनाही जागा करून दिली का नाही? केवळ बंध म्हटला तरी मोक्षाला आणि मोक्ष म्हटला तरी बंधाला. काय त्या शब्दाचा प्रताप? एकाचा उल्लेख केला पण दुसऱ्याचा आपोआप ग्रहण होईल अशी व्यवस्था ह्या शब्दाने करून ठेवली. एरवी, आणि जर आपण तत्वतः विचार करून गेलो तर शब्दे विन ते दोन्ही वावो. जर शब्दमध्ये माध्यम मानलं नाही तर बंधही नाही आणि मोक्षही नाही. कारण बंध आणि मोक्ष हे शब्द मात्र आहेत, वाचारंभन आहेत. शब्दे मोक्ष साधिला, तो बंधने नाही सांडिला. एवं एके शब्दी जडला, उभय पक्ष शब्दे मोक्ष साधिला. शब्दाने मोक्ष होतो. तत्वमसी हे वाक्य ऐकलं, तत्वमसी ऐशी वाणी, अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, आणि तत्क्षणी जागिन्नला. काना वचनाचे भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवणू एकू जो. या ठिकाणी शब्दे मोक्ष साधिला, शब्दाने आपल्याला मोक्ष प्राप्त करून दिला. तो बंधने नाही सांडिला. तो मोक्ष केवळ मोक्ष बंधन सापेक्षच आहे का नाही? जो मोक्ष प्राप्त झाला तो मोक्ष काय झाला? तो मोक्षच, बरोबर ना? मोक्षच ज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा काय आहे? अज्ञानच आहे. ऐक ना, मेलेलं अज्ञान पुन्हा जिवंत झालेलं ज्ञानाच्या रूपाने जिवंत झालेले. पाठीमागं जर सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी तो मोक्ष, जो शब्दाने मोक्ष साध्य केला, तर तो मोक्ष हा केवळ आहे का बंधनाला सोडून नाही? तो मोक्षसुद्धा बंधनाला सोडून नाही. म्हणजे एके शब्दी जडला उभय पक्ष. म्हणजे एकच शब्द मोक्ष आला की त्या ठिकाणी तो उभय पक्षाचं समर्थन करतो. कारण तो मोक्ष कशातून मोक्ष झाला? बंधनातून झाला. म्हणजे बंधनाला घेऊनच तो मोक्ष झालेला आहे. मोक्षाशी बंध कारण, अन्यथा मोक्षी कैचे मोक्षपण, म्हणून विरुद्धाचा शिष्टू जाण, शब्दोची एकू. मोक्षाशी बंध कारण, जर मोक्ष व्हायचा असेल तर कारण कोण आहे? हेतू आहे. कारण जर तिथं बंधनच नसतं तर मोक्ष कसा झाला असता? म्हणून मोक्षाला कारण कोण आहे? खरा बंधच कारण आहे. अन्यथा, आणि असं जर तुम्ही मानलं नाही तर मोक्षाच्या ठिकाणी मोक्षत्व राहणार नाही. कशातून मोक्ष झाला? म्हणजे बंधन स्वीकारल्याशिवाय मोक्ष ह्या शब्दाचा प्रयोग करता येत नाही. म्हणून त्या शब्द इतका शहाणा आहे, चतुर आहे की विरुद्धाचा शिष्टू जाणं शब्दचे योग. दोन परस्पर असणाऱ्या विरुद्ध गोष्टींचं सामंजस्य त्यांना एका ठिकाणी आणणं हे काम कोणी केलं? शिष्ट असणाऱ्या शब्दांनीच केलं. कारण वेगळं बोलायची गरज नाही. मोक्ष म्हणला की बंधनाला घेऊनच आहे. बंधनाला पण त्यांनी जागा करून दिली मोक्ष नावाने. अथवा बंध मोक्षातीत आत्मा जो सतत, तेथे उठविले कल्पित विरोधी उभय. अथवा किंवा दुसऱ्या रीतीनं जर आपण पाहायचं झालं तर तत्वतः आत्मा जो आहे तो बंध आणि मोक्ष ह्या दोघांच्या अतीत आहे. पण दोघांच्या अतीत असून त्या आत्म्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष ह्या दोन्हींची कल्पना केली की नाही? कोणी केली? शब्दानेच केली. आणि अशा रीतीने दोघांनाही स्थान दिलं की नाही? दोघांचा संधी केला की नाही? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यारोपाच्या भाषेत दोघांचीही कल्पना करणारा हा शब्दच आहे. तेने उठविले कल्पित विरोधी उभय. दोन्ही परस्पर विरोधी असणारे, पण त्यांना उठवलं, त्यांना स्थान दिलं, त्या दोघांची निर्मिती केली. ययांच्या भांडणी शब्दे केली बुझावणी, दोघाशीही दोन्ही स्थाने नेमिली. आणि ययांच्या भांडणी ह्या दोघांचं काय होतं? भांडण होतं. परंतु शब्द जेव्हा समोर आला त्यांचं भांडण मिटवलं. शब्दे केली बुझावणी, त्यांच्या दोघांमध्ये समजूत घातली.
काय समजूत घातली? दोघांशीही दोन्ही स्थाने नेमिली, दोघांनाही दोन स्थानं नेमली. दोन इथं काय घ्यायचं? दोघांना दोन स्थानं नेमली म्हणजे कोणती स्थानं नेमली? हां, ज्ञानी ते तसंच आहे तिथे पण. दोघांची दोन्ही स्थाने नेमिली, अज्ञानी आणि अज्ञानी दोघांशी नेमिली दोन्ही, वस्तुता तव कडसनी दोहीची मिथ्या. आता त्या ठिकाणी दोघांनाही दोन स्थानं दिली, म्हणजे अनात्म पदार्थाचं तादात्म्य जोपर्यंत नाही तोपर्यंत बंधाला स्थान आहे की नाही? अनात्म पदार्थाच्या तादात्म्याशीच फक्त तुझा बंधाचा संबंध आहे. अनात्म पदार्थाचा परित्याग करून, बरोबर ना, जेव्हा तुमची आत्माकार वृत्ती होईल, बरोबर, त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला मोक्षाला स्थान आहे. ज्या ठिकाणी अनात्म पदार्थाचा परित्याग आहे तिथं कोणाचं स्थान आहे? मोक्षाचे. दोघंही आपापल्या जागी ठीक आहे, बरोबर. ज्या वेळेला तुम्ही अंतःकरण वृत्तीची आत्माकारता आहे त्यावेळेला मोक्ष आहे, आणि ज्या वेळेला अनात्माकार आहे वृत्ती, अनात्माकार आहे, त्याच वेळेला तिथं त्याला पण राहिलं, दोघांनाही स्थान आहे. पुन्हा आणखी काय सांगतात? दोघांचंही दोन्ही स्थाने नेमिली. आणि म्हणतात ज्ञानी अज्ञानी दोघांशी नेमिली दोन्ही, म्हणजे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत बंध आहे, आणि जोपर्यंत जेव्हा ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या ठिकाणी मोक्ष आहे. अशी दोघांनाही दोन स्थानं दिली. अज्ञान म्हणजे अनात्म पदार्थाचं तादात्म्य, आणि आपलं तादात्म्य चा परित्याग, आणि मोक्ष म्हणजे आपलं बंध म्हणजे अनात्म पदार्थाचा अंगीकार. ज्ञानी काय करतो? अनात्म पदार्थाचा परित्याग करतो आणि किंवा बाध करतो, आणि हा अनात्म वस्तूंना सत्य समजतो आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मानतो. तरी अशी तर दोघांना स्थान आहे. अज्ञान आहे तोपर्यंत बंध आहे, आणि अज्ञानाच्या ठिकाणी बंधाचं अधिष्ठान कोण आहे? अज्ञान आहे की नाही? मोक्षाचं अधिष्ठान कोण आहे? अहम ब्रह्मास्मी असं वृत्ती ज्ञान. परंतु ते अज्ञान असो किंवा ते अज्ञान निवर्तक जे वृत्ती ज्ञान अहम ब्रह्मास्मी असो, ही दोन्हीही ज्ञानी आणि अज्ञानी दोघांशी नेमिली दोन्ही, ही दोन स्थानं दोघांना दिली. परंतु वस्तुता तव कडसनी दोहीची मिथ्या. परंतु जर आपण त्या दोघांची कडसनी म्हणजे त्यांचा पृथक्करण निवाडा करायला गेलो तर दोन्ही काय आहेत? मिथ्याच आहे. दोन्ही अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंता भावरूप आहेत, किंवा अधिष्ठानाच्या ज्ञानाने दोघंही काय होतात? अधिष्ठान स्वरूप होतात. अधिष्ठान ज्ञानाने आद्यस्थ पदार्थाची किंवा कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते, कारण दोन्ही मिथ्या आहेत. असंही हे कोणी सांगितलं? शब्दानेच सांगितलं. येथे ज्ञानी मोक्षाशी मिरवी, अज्ञाना बंधकत्वाची दावी, शेखी उभयता पदवी एकी झाली. येथे ज्ञानी मोक्षाशी, जो ज्ञानी पुरुष आहे तो काय करतो? मोक्षदशेमध्ये मिरवतो, आणि अज्ञानाबंधकाची दावी. आणि हे सगळं कोण करतो? ज्ञान झालं की हा त्याचा शेवटचा जन्म आहे. नस पुनरावर्तते हे कोण करतो? हा ज्ञानी त्या मोक्षाचा मिरवतो, आणि अज्ञानाबंधकत्वाची दावी. आणि जोपर्यंत मनुष्याला ज्ञान झालं नाही तोपर्यंत अज्ञानी पुरुषाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असं बंधकत्व हा कोण दाखवतो? शब्दच दाखवतो. शेखी उभयता पदवी एक झाली, आणि शेवटी दोघांची पदवी एकच झाली, म्हणजे दोघांचं स्वरूप एकच झालं. कोणतं एक स्वरूप झालं? मिथ्यात्व. हे दोघांच्या ठिकाणी काय आहे? समानच आहे. हा अविद्येच्या अंगी पडे. आता 6वी ओळी. हा अविद्येच्या अंगी पडे, तई नाथिले ऐसे रूढे, न लाहिजे 3 कवडे 7 वस्तू. आता हे शब्दाचा प्रताप सांगतात. हा शब्द काय आहे? तो जर अविद्येच्या अंगी पडे, जर त्याने अविद्येचा अंगी पडे म्हणजे अविद्येचा अंगीकार केला शब्दाने, म्हणजे अविद्येचं काही तो समर्थन करायला लागले का त्यांनी अविद्येचा अंगीकार केला, म्हणजे अध्यारोपाच्या भाषेत जर शब्दाने अविद्या मानली, तर अविद्या मानली तर नाथिले ऐशे रूढे, तर ते म्हणतात नाथिले म्हणजे जे तत्वतः आत्मस्वरूपात नाही ते ऐशे रूढे, ते अशा प्रकारचं प्रसिद्धीला येतं. म्हणजे जर म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या आहे असं जर शब्दाने सांगितलं, की सांगितल्यावर कारण काय आहे
की अविद्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना अविद्या ना अविद्या कार्य अशी स्थिती असताना त्या अविद्यारूप कारणाला जर शब्दाने सत्ता दिली का लगेच पुढं काय होतं की ती जी माया आहे त्या मायेचा सगळा विस्तार व्हायला सुरुवात होते आणि त्या मायेचं कार्य बरं ना मायेचं कार्य म्हणून मायेचा परिणाम म्हणून हे ऐशे रूढे म्हणजे हे सगळं जगत आपल्याला प्रसिद्धीला येतं किंवा विषय होतं. म्हणजे या शब्दाने जर अविद्याच मानली नसती, शब्दाने जर स्पष्टीकरण केलं नसतं, ब्रह्म आणि माया यांच्या कल्पित तादात्म्य संबंध होतो, त्याच्यामध्ये मग ईश्वर भाव निर्माण होतो आणि मग एकोहम बहुश्याम प्रजायेय असा संकल्प होतो. स ऐक्ष्यत एकोहम बहुश्याम प्रजान आणि काय स तेजो असृजत त्यांनीच काय केलं तेज किंवा पुढचे जे प्रपंच आहे सगळा त्यांनी निर्माण केला. पण याला कारण काय आहे मूळ अविद्या मानली म्हणून त्यांनी ना पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते. पण तेच पुढं काय सांगितलं तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. तर तिथं ढालगज म्हणजे या ठिकाणी असणारी माया, ते माया त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर राहते, चैतन्यालाच आवृत्त करते आणि संपूर्ण ह्या जगताचा पसारा दाखवते. म्हणून म्हणतात की शेखी काय हा अविद्येच्या अंगी पडे. हा जर अविद्येच्या बाजूला म्हणजे अविद्येचा पक्षपाती झाला म्हणजे अविद्येची बाजू घेतली यांनी म्हणजे अविद्येला जर मानलं अविद्येचा अंगीकार केला तर नाथिले ऐशिरुळे. नाथिले म्हणजे मुळात तत्वता नाहीच. कारण माया काय सांगते कारण अविद्येच्या अंगी ते अविद्येचं स्वरूप सांगतात ना अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे. हे अविद्याचे स्वभावे सोय सांगतच आहे. तर अविद्या स्वतः सांगते की मी नाही असं सांगते. परंतु शब्दाने जेव्हा ह्या अविद्येचा पक्षपाती होतो आणि अविद्या आहे असं मानतो, अविद्येचा ब्रह्मस्वरूपाशी संबंध कल्पित तादात्म्य संबंधाची कल्पना सांगतो, तेव्हा नसलेलंच काय होतं हे जगत रूढे. हे जगत प्रसिद्धीला येतं आणि हे जगत प्रसिद्धीला येतं आणि त्यावेळेला जी सिद्ध वस्तू आपली आत्मा आहे जी नित्य आहे ती सिद्ध वस्तू न लाहिजे तीन कवडे साच वस्तू. साच वस्तू म्हणजे आपलं वस्तुस्वरूप म्हणजे वास्तविक असणारं आपलं आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपाला तीन कवडे न लाहिजे त्याला तीन कवड्या म्हणजे कवडी किंमत कवडी मोलाचं होऊन जातं. जे सच्चिदानंदाद्वय नित्य असणारा संगबुद्ध शुद्ध चैतन्य ते चैतन्य तीन कवडीचं होतं. म्हणजे ते चैतन्य नाहीच. अविद्या मानली का त्या ठिकाणी अविद्येचं कार्य दिसतं आणि त्याचं अधिष्ठान जणू काही लुप्तप्राय होतं आणि तर आपण स्वतःच्या स्वरूपाचा देखील विसर पडतो. आता याचं टीका 6व्या ओळीवरची. स्वरूपी अविद्यानं घडे ते अविद्या शब्दे घडे मग नाथिलेचे रूढे अविद्या जनित. स्वरूपाच्या ठिकाणी तर अविद्या नाही परंतु ती अविद्या नावाचा शब्द निर्माण झाला की नाही. स्वरूपात नसताना फक्त काय केलं शब्दाने अविद्या अशा शब्दाचं उच्चारण केलं आणि मग नाथिलेचे रूढे अविद्याजनित. अविद्या आहे म्हटलं का अविद्याजनित त्या अविद्येचं कार्य ते नाथिलेचे तत्वतः स्वरूपाच्या ठिकाणी नसतानाही ते रूढे म्हणजे ते वाढू लागतं किंवा त्याचा विस्तार होऊ लागतो. अविद्या सदसद्विलक्षण अनास्तिक्यत्व हिचे लक्षण ते सत्यत्व आणली जाणं शब्दे येणे. आता तुम्हाला माहिती आहे ना अविद्येतलं जी आहे त्या अविद्येचं स्वरूप काय आहे. ती अविद्या सत नाही असत नाही सदसत नाही तर ती सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशी अविद्या आहे. अनास्तिक्यत्व हिचे लक्षण अविद्येचं स्वरूप खरं काय आहे हे नाहीच. अविद्या ही तत्वतः नाहीच. शून्यरूप तुच्छ आलिक असा हा पदार्थ अविद्या आहे. मग हिचं स्वरूप काय आहे अनास्तिक्य अस्तित्वात नसणं हे त्या अविद्येचं काय आहे लक्षण किंवा स्वरूप आहे. परंतु ती अविद्या येणे शब्दे अविद्या नावाचा शब्दच आहे की नाही ह्या शब्दाने काय केलं अविद्या असं तिला म्हणून ते सत्यत्व आणली जाणं. ती अविद्या काय आता अविद्या ह्या सर्व कार्याचं जनक आहे. सर्व विकार ह्या अविद्येपासून झालं आणि अविद्याचं स्वरूपाच्या ठिकाणी शून्य रूप आहे. असं असून देखील त्या अविद्येला सत्यत्व कोणी आणलं
अविद्या एक आहे असं म्हटलं ना, आणि ती अविद्या आहे असा शब्द म्हटला, त्यामुळं तीच अविद्या जी आहे ती सत्यत्वाला प्राप्त झाली. अविद्या आहे, तिचं अस्तित्व कोणी सांगितलं? नसलेलं अनास्तिक्य असून आस्तिक्य शब्दाने सांगितलं. आणि ती अविद्या सर्वांचं कारण आहे असं सुद्धा, आणि ती सत्य आहे आणि ती सर्वांचं कारण आहे असं सुद्धा कोणी प्रतिपादन केलं? शब्दानेच प्रतिपादन केलं. मग नाथिले जगी जगपन, मानोनी अविद्या केली कारण, वस्तूचे साचार ज्ञान तरी अवघाची मिथ्या. आता म्हणतात नाथिले जगी जगपन, अविद्याच नाही तर अविद्येचं कार्य जग कुठं असणार? जग अस्तित्वात नसताना देखील त्या जगाच्या ठिकाणी जगपण मानूनी त्या अविद्या केली कारण. नसलेलं जगत आहे असं मानलं, आणि त्या नसलेल्या जगताचं कारण कोण आहे? अविद्या आहे. हे कोणी सांगितलं? शब्दाने. वस्तूचे साचार ज्ञान, जर आपल्याला आपल्या आत्मवस्तूचं स्वरूपाचं साचार म्हणजे यथार्थ ज्ञान झालं तरी अवघाची मिथ्या. तरी या ठिकाणी जगही मिथ्या आणि अज्ञानही मिथ्या आहे. नल आहे तीन कवडे म्हणजे ऐसे, जयाशी द्रष्ट्या ना, द्रष्टया, जयाशी वस्तुद्रष्टया, ते दृष्ट्याच असेल बहुतेक. वस्तुद्रष्टया कोणीच न पुसे, ते सत्यत्वे रुढविले ऐसे शब्दे येणे. ते म्हणतात नल आहे तीन कवडे म्हणजे ऐसे, ज्याला दुसरा एक अर्थ केला. या तीन कवडे साच वस्तू दिलेले ना, साच वस्तू अविद्येच्या अंगी पडे, ते साच वस्तू नाथिले ऐशे रूढे असा अर्थ घेतला. खरी असणारी आत्मवस्तू जेव्हा अविद्येच्या अंगात पडते, अविद्येचा अंगीकार करतो, ते नाथिले ऐशे, ती आत्मवस्तू नाहीच असं म्हणतात. आणि नल आहे जे तीन कवडे असं एक अर्थ केला. नल आहे तीन कवडे म्हणजे ऐशे. नल आहे तीन कवडे म्हणजे काय? तर जयाशी वस्तुदृष्ट्या कोणीच न पुसे, ज्याला वस्तुदृष्टीनं कोणीच विचारत नाही. म्हणजे कोण? ज्याला वस्तुदृष्टीनं कोणीच विचारत नाही म्हणजे कोण? वस्तुदृष्ट्या म्हणजे कोणीच विचारत नाही, म्हणजे वास्तव दृष्टीनं पाहिलं तर जे जगत आणि जगताचं कारण अज्ञान, याला कोणीच विचारत नाही. वस्तू स्वरूपाच्या ठिकाणी ते नाहीच आहे, परंतु ते सत्यत्वे रूढे, ते साच वस्तू. म्हणजे न लाय जे तीन कवडे ते साच वस्तू झाली. म्हणजे जगत जे आहे ते सत्य करून दाखवलं. म्हणून सांगतात जयाशी वस्तुदृष्ट्या कोणीच न पुसे, ज्याला वस्तुदृष्टीनं म्हणजे वास्तव म्हणून सत्य म्हणून कोणीच विचारत नाही जे जगत, ते सत्यत्वे रूढविले ऐशे शब्दे येणे. त्याची सत्यत्वाने या ठिकाणी रूढ किंवा प्रसिद्धी ह्या शब्दाने केली. म्हणजे वर काय सांगितलं? हा अविद्येच्या अंगी पडे ते नाथिले ऐशे रूढे. हे कोण आहे? परमतत्व जे आहे, आत्मा जो आहे तो नाथिला ऐसा रूढे. तो नाहीच, आत्मा मुळात नाहीच. असता तर दिसला असता, अशा प्रकारची त्याची रूढी किंवा ख्याती प्रसिद्धी झाली. आणि न लाई जे तीन कवडे ते साच वस्तू, आणि जे जगताची तीन कवड्या कवडीमोल जगत आहे, तुच्छ आहे, ते त्या ठिकाणी साच खरी वस्तू म्हणून झाली. हा सगळा कोणात आहे? ते सत्यत्व रूढले ऐशे शब्दे येणे, या शब्दाने त्याला सत्यत्व करून दिलं. असाही अन्वय करता येईल. दोन्ही पण करता येईल. अविद्येच्या अंगी पडे तरी नाथिले ऐशे रूढे म्हणजे कोण? नसलेलं जगत ऐशे रूढे, आणि न लायजे तीन कवडे साच वस्तू. आणि मग त्यावेळेला खरी वस्तू जी आत्मवस्तू, तिला तीन कवड्याची किंवा कवडीमोल किंमत येते. आता टीका आणि आपलं आता 7व्या क्रमांकाची होई. शुद्ध शिवाच्या शारीरी कुमारूचे हा जीव उभरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. आता ज्ञानोबरायांनी हे कुठून दृष्टांतन कसे कसे असे केले की अलौकिक शैली. आता इथं कुमारूची हा जीव उभरी आहे ना, तर जीव असा शब्द घ्यावा एक, आणि भरी असा घ्यावा, बरोबर ना? जीव भरी, जीव एकत्र घ्यायचं आणि पुढं भरी करायचं. हे जर आपण दुरुस्त करून घेतलं ना व्यवस्थित, तर आपल्याला चिंतन करायला सोपं पडेल. नाही तर एखाद्या वेळेला पुन्हा जरी आपल्याला आता वाटतं की आहे आपल्याला आता हे लक्षात हे काय करायचं आलं, तर एखाद्या वेळेला पुन्हा विसर होऊ शकतो. तर मग त्यावेळेला थोडी अडचण येईल. म्हणून आता जेवढं आपल्या लक्षात येतं तेवढं इथंच करून घ्यायचं. शुद्ध शिवाच्या शारीरी
कुमारूची हा जीव भरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. आता शुद्ध शिवाच्या शरीरी म्हणजे शुद्ध असणारा शिव किंवा जे आत्मचैतन्य आहे त्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी कुमारूची हा जीव भरी, हा वास्तविक आहे. शिवाचा काय आहे? हा कुमार आहे, म्हणजे मुलगा आहे. कोण? जीव. ममई वांशो जीव लोके, माझाच एक अंश जीव आहे असं आपण जेव्हा म्हणतात परमात्मा, याचा अर्थ परमात्मा शिव आहे आणि जीव हा त्याचा कुमार आहे, त्याचं संतान आहे, पुत्र आहे. परंतु ते म्हणतात आता मुलगा आहे, वास्तविक त्या मुलाला जन्म कोणी दिला? पित्याने दिला. पण इथली नाथाच्या घरची उलटी खूण, ती खूण अशी आहे की हा जो कुमार आहे जीव, तो कुमार हा शिवाच्या शरीरी जीव भरी, शिवाच्या शरीरामध्ये जीव देतो, जीव भरतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला प्राणप्रदत्व, बरोबर ना? त्याला तो काय करतो? प्राणप्रदत्व ने त्याच्या ठिकाणी संचार करतो. म्हणजे शिवाच्या शरीरात प्रवेश करणारा कोण आहे? जीव आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी शिवत्व प्रदान कोण करतो? जीव करतो. वास्तविक जीवाच्या ठिकाणी प्राणप्रदत्व कोणाचं आहे? शिवाचं आहे. परंतु इथं होतं काय? त्या शिवाला प्राणप्रदत्व कोणी दिलं? जीवाने दिलं. कसं दिलं? तुम्ही म्हणा कसं प्राणप्रदत्व दिलं? जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. जेवी अंगे पंचाक्षरी, पंचाक्षरी म्हणजे एखादा मांत्रिक आहे आणि एखाद्या मनुष्याला भूत लागलं तर त्याला भूत संचार जो आहे तो त्याचा काढायचा आहे. मग तो काय करतो? रात्री एक महात्मा आला होता, ते म्हणे ते भूत पिशाचं लागलं. एक आपल्या संस्थेचे विद्यार्थी एका संस्थांवर गेलेत आणि ते तिथं एक भालनाथ बाबा म्हणून आहे, तर ते काल होते ना तुम्ही यांच्या पाठाचेच आहे, नवनाथ महाराजांच्या पाठाचे. काय नाव आहे त्यांचं माहिती का? ईश्वर महाराज. तर त्यांनी सांगितलं भूत लागलं की तिथं येतं ते, आणि ते भूत ते आलं, तो माणूस आमच्या आश्रमात आला का त्याचं त्या उंबऱ्याला डोकं चिकटतं ते म्हणे. तो जो आश्रमाचा उंबरा आहे त्या किती केलं ते म्हणे कातडच निघून येतं त्याचं प्रत्येकाचं, परंतु त्याचं भूत जातं. तर ते काय करतं? तिथं गेलं का ते भूत जेव्हा स्वतः म्हणतं की आता मी चाललो, मी परत येणार नाही, तेव्हाच ते कपाळ सुटतं, तोपर्यंत ते कपाळ सुटतच नाही. आता सध्या त्यांचं चालू आहे तिथं, असं त्यांनी सांगितलं. तर आणि आम्हाला इतकं कौतुक वाटलं की आम्ही अमृतानं विसरूनच गेलो, असं फार एकदम त्याच्यावर आकर्षित झालं. तर ते मांत्रिक जे काय करतात की पहिल्यांदा ज्या भूताचा संचार झाला आहे त्या भूताला आवाहन करतात आणि त्या भूताचा ते संचार करतात आणि नंतर काय करतात? त्याला सगळं विचारून घेऊन नंतर त्या भूताला पुन्हा काय करतात? काढून टाकतात. पण हा मांत्रिक काय करतो? स्वतः त्या भूताला, त्या शरीरात नाही भूत त्यावेळेला, त्या भूताला बोलवून घेतात, संचार करतात आणि नंतर त्याचं काय करतात? त्याला काढून टाकतात. तसा हा जीव जो आहे तो काय करतो? तो त्या शिवाच्या शरीरात शिवत्व भरवतो, आहे की नाही? नंतर आपल्या ठिकाणी असणारं जीवत्व आणि त्याच्या ठिकाणी आलेले सापेक्ष शिवत्व, शिवत्व गेलं का याचं जीवत्व गेलं, आहे की नाही? किंवा याचं जीवत्व गेलं का शिवाचं शिवत्व गेलं. हे कसं त्या मांत्रिकाप्रमाणे घडतं. तसा हा शब्द काय करतो? शब्द या ठिकाणी जर जीवाच्या ठिकाणी जीवत्व असलं तरच शिवाच्या ठिकाणी शिवत्व होतं. नाहीतर तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. मग या रीतीनं जर पाहिलं तर हा जो कुमार म्हणजे कोणाचा कुमार? शिवाचा कुमार असणारा तो कुमारच हा शिवाच्याच शरीरात काय करतो? जीवत्व भरतो. नंतर शिवाचं शिवत्व बाधित करतो, तत्सापेक्ष जीवाचं जीवत्वही बाधित करून आपल्या स्वरूपात जातो. पण हे सगळं कोणी केलं? शब्दानेच जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंग नेणे हरी, हे सगळं कोणी केलं? हे सुद्धा शब्दानेच केलं. आणि जेवी हे कसं काय केलं? शब्दानेच त्याच्या ठिकाणी शिवत्व भरलं आणि शब्दानेच पुन्हा काय केलं? त्या शिवत्वाचा निराश केला आणि तत्सापेक्ष आपल्या जीवभावाचाही निराश केला आणि पुन्हा शुद्ध स्वरूपात राहिला. पण हे सगळं झालेला व्यवहार कोणाच्या द्वारा झाला? हा सगळा शब्दानेच हा व्यवहार केला. टीका. जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. जसा पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक असतो तो अंगानेच काय करतो? त्या शरीरामध्ये त्या भूताचा संचार करवतो आणि पुन्हा त्याचं निराकरणही करतो. तसंच शब्द हा त्या शिवाच्या शरीरात
हा तसा शब्द हा त्या जीवाच्या द्वारा त्या शिवाच्या शरीरात काय करतो, शब्द प्रवेश करतो आणि पुन्हा तो शब्द त्याचं शिवत्वही काढून टाकतो. अशा प्रकारचा हा सगळा शब्दाचा परिणाम आहे. टीका शिवाचे ह्याची शुद्धपण जे शिवे असे जे शिवपणे विन तेथ आरोपोनी जीवत्वपण भोगवी शिवी शिवत्व. आता म्हणतात शिवाचं खरं शुद्ध स्वरूप काय आहे, तर त्या ठिकाणी शिवत्वा वाचून शिवपण त्याच्या ठिकाणी आहे. शिवपणे विन शिवे असे जे त्याच्या ठिकाणी शिवत्व नाही. कारण शिवत्व हे काय आले, जीवाच्या सापेक्ष मूलभूत असणाऱ्या विशुद्ध शिवस्वरूपाच्या ठिकाणी शिवत्वाची केलेली कल्पना आहे. पण ही कोणी केलेली आहे, शब्दानेच केलेली आहे. तेथ आरोपोनी जीवत्व, पण ती कशी केली त्यांनी शिवाच्या ठिकाणी जीवत्वाचा आरोप केला आणि मग एका ठिकाणी एका शुद्ध चैतन्यावर जेव्हा जीवाचा आरोप होतो त्याच वेळेला तत्सापेक्ष त्याच अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी निरुपाधिक स्वरूपावर शिवत्वाचा देखील आरोप केला जातो आणि मग शिवाच्या ठिकाणी शिवत्वाचा भोग होतो. म्हणजे त्या ठिकाणी हा जीव जेव्हा नियम्य होतो तेव्हा तो नियामक होतो. बरोबर ना. हा जीव ज्या वेळेला नियम्य म्हणून होतो त्यावेळेला तो काय होतो, नियामक होतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हे का म्हणून झालं, तर या ठिकाणी यांनी जीवत्वाचा अभिमान धरला म्हणून त्याच्या ठिकाणी शिवत्वाच्या अभिमानाची शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी कल्पना केली गेली. पण हे सगळं कोणी केलं, यांनी जीवत्वाचा अभिमान नसता धरला तर तो मूळचा शिवच होता, त्याच्या ठिकाणी शिव पण नव्हतंच. पण हे सगळं कोणी कल्पना केली, शब्दानेच कल्पना केली. जीव शिवाचा कुमरू परिशिवपणाशी झाला आधारू जीवे वाचोनी निर्धारू शिवाचा न घडे. परंतु जीव हा शिवाचा काय आहे, कुमार पुत्र आहे शिवाचा. परिशिवपणाशी झाला आधारू. मुलगा कधी वडिलांचा आश्रय होईल का, मुलाचा आश्रय वडील आहेत. परंतु ते म्हणतात की जीव हा शिवाचा कुमार आहे, परंतु तो कुमार असून देखील, कारण आपलं वेदांत काय सांगतो, कोणत्याही कारणाचं जे कार्य असतं ते कार्य त्या कारणाचं कारण कधी होऊ शकत नाही. पण शब्दाने हे सुद्धा खरं करून दाखवलं. तो शिवपणाशी आधारू झाला. त्या शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी शिवपणाला आधार कोण झाला, शब्दच झाला. शब्दाने काय केलं, शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा जीवाची कल्पना केली त्याच वेळेला त्या तत्सापेक्ष त्याच शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी शिवपणाला तोच आधार झाला. आणि जीवे वाचून निर्धारू शिवाचा न घडे. जर तुमच्या ठिकाणी जीवभावाचा त्याग केला तर त्या ठिकाणी शिवभावाचा निश्चय करता येईल का, का नाही. जीवभावाचा निर्धार केल्याशिवाय शिवभावाचा निर्धार करता येत नाही. म्हणून जीव शिवाच्या अंगी भरुनी शिवत्वभोगी हे वस्तुता न घडे परिजगी शब्द प्रवृत्ती. म्हणून जीव शिवाच्या अंगी भरुनी, जीव हा शिवाच्याच अंगात काय करतो, भरतो, म्हणजे प्राणसंचार करतो आणि मग शिवत्वभोगी आणि मग जीवच शिवाच्या अंगामध्ये भरतो, म्हणजे जीवच शिवाच्या अंगात प्रविष्ट होऊन त्या शिवत्वाचा भोग घेतो. म्हणजे जीवाच्या सापेक्षच जीवानेच केलेली ही कल्पना आहे, शिवाची केलेली कल्पना. एक वाक्य स्वामी महाराजांचं बहुतेक आपल्या स्वामींच्या बोलमध्ये, पण आता माझं ते लक्षात नाही, काहीतरी असं म्हणजे शास्त्र सुसंस्कृत जीवाने केलेली ही कल्पना आहे. बरोबर ना. शास्त्र ईश्वर, बरोबर ना, ही शास्त्र सुसंस्कृत जीवाने केलेली कल्पना आहे. अशाच अर्थाचं आहे. म्हणून जीव शिवाच्या अंगी भरून, जीव शिवाच्या अंगात भरून म्हणजे संचार करून शिवत्व भोगी. शिवत्व सुद्धा कोण भोगणार आहे, जीवच आहे. हे वस्तुता न घडे, असं कधीच होऊ शकणार नाही. शरीराने त्याच्यामध्ये काय आहे, मूळ श्रुती अशी आहे की तदेव सृष्ट्वा तदेवानुप्राविशत. त्यांनी ही सृष्टी उत्पन्न केली आणि त्याच्यामध्ये तो प्रवेश करता झाला. पण अशी जरी श्रुती असली, पण जर आपण तत्वतः विचार केला तर जीवानेच काय केला, त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याला शिवत्व दिलं असं म्हणतात. हे वस्तुता न घडे, हे वस्तुता घडवू शकत नाही. परिजगी शब्द प्रवृत्ती, पण शब्दाच्या प्रवृत्ती. परंतु जगामध्ये जेव्हा शब्दाची प्रवृत्ती झाली तेव्हा त्यांनी काय केलं, जीवानेच, कुमार असणाऱ्या जीवानेच त्या शिवाच्या अंगात भरला, संचार केला. बरोबर ना. तदेव सृष्ट्वा
त्याने त्याच्या ठिकाणी शिवत्व उत्पन्न केलं आणि तोच त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. मग तदेव सृष्टा तदेवानुप्राविशत, याचा अर्थ काय झाला? जीव असा अर्थ झाला. पण हे कशामुळं घडलं? हे सगळं शब्दामुळं घडलं. जीवाचे शिवकारण, तो जीव होऊन शिवाचे जीवन, शिवाशी शिवपण मिरवले जगी. ते म्हणतात जीवाचे शिवकारण. जीवाचं कारण कोण आहे? शिव आहे. शास्त्रीय जगतामध्ये, बरोबर ना, जीवाचं कारण कोण आहे? शिव आहे. जन्माद्यस्य यतः, परंतु तो जीव होऊन शिवाचे जीवन. पण तो जीव काय झाला? त्या शिवाचं जीवन झालं. जीव नसला तर शिवाचं शिवपणच राहत नाही. म्हणून शिवाचं खरं जीवन, प्राण, जीव का प्राण कोण झालेलं आहे? जीवच झालेला आहे. शिवाशी शिवपण मिरवले जगी. आणि त्या असं जीवाने आपल्याकडे जीव पण घेतलं, त्यामुळं शिवाच्या ठिकाणी शिवपण रूपाने तोच त्याचं जीवन झाला आणि शिवाच्या ठिकाणचं शिवत्व हे जगी मिरवले. जगामध्ये मोठी त्याची प्रसिद्धी झाली. का त्याची काय आहे? त्याची उपाधी जी आहे ती उपाधी वेगळी आहे. त्याची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अविद्या आहे. अविद्येमुळं जीव परतंत्र आहे आणि तीच अविद्या तीच माया ईश्वराच्या वशीभूत आहे. त्याला काय म्हणतो आपण? जीव अविद्या परतंत्र आहे आणि माया ही त्या ईश्वराच्या अधीन असल्यामुळं तो ईश्वर काय आहे? स्वतंत्र आहे. माया नियामक आहे असं सांगितलं. त्याची उपाधी शुद्ध सत्वात्मक आहे आणि ह्या जीवाची मलिन सत्वात्मक आहे. जीवाने जर मलिन सत्वात्मक उपाधीचा त्याग केला तर शिवाच्या उपाधीचा त्याग करण्याची गरज आहे का? का नाही? का त्याच्या दृष्टीनं ती शुद्ध सत्वात्मक उपाधीमुळं त्याला नित्य ज्ञान आहे आणि तो ईश्वर स्वतःला ब्रह्मरूपच समजतो, आहे की नाही? म्हणून खरं काय, जीवाने जीवाच्या जीवपणाचा त्याग केला का शिवपणाचा किंवा ईश्वरभावाचा वेगळा त्याग करण्याची आवश्यकतासुद्धा नाही. हेतुरूप जो शब्दो तो सिद्धाशी साधूनी बाधू, मग सिद्धांत बोधू प्रसवो लागे. आता हे सगळं करण्याला हेतू कारण कोण आहे? हेतुरूप जो शब्द. सगळ्यांना कारण कोण आहे? शब्द. तो सिद्धाशी बाधू साधूनी, तो काय करतो? तो जो सर्वाला कारण असणारा हा जो शब्द आहे, तो शब्द सिद्ध असणाऱ्या आत्मवस्तूला काय करतो? त्या आत्मवस्तूचा बाध करतो. म्हणजे ते असून नसल्यासारखी, बरोबर ना, तिचं अस्तित्वच नाही असं अंगीकारतो तो शब्द. आणि मग सिद्धांत बोधू प्रसवो लागे. आणि मग तुम्हाला तो सांगतो की सिद्ध असणारी जी वस्तू आहे, बरोबर ना, ती सिद्ध वस्तू नाही. असती तर ज्ञानाचा विषय झाली असती आणि होत तर नाही. हे काय आहे? त्या सिद्ध वस्तूचं अज्ञान आहे, बरोबर ना. हे अज्ञान कोण सांगतो? शब्दच सांगतो. आणि त्या अज्ञानाने काय केलं? आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेचे रूपया अज्ञानाशी. असे पुन्हा कोण सांगतो? शब्दच सांगतो, बरोबर ना. सिद्ध असणाऱ्या आत्म्याला सिद्ध समजत नाही. नंतर म्हणतो का सिद्ध असतं का ज्ञान होत नाही? कारण अज्ञानाने त्याला आच्छादन केलेलं आहे, बरोबर ना. मग सिद्ध वस्तूचा बाध मानतो आणि मग काय करतो? ज्या अज्ञानाने आवृत्त केलं तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. असं म्हणून काय करतो? पुन्हा आत्मस्वरूपाचा या ठिकाणी ज्ञान करून देण्यासाठी अज्ञान आवरणाचा पुन्हा बाध करतो, बरोबर ना. अज्ञान आवरणाचा बाध करतो म्हणजे ते अहम ब्रह्मास्मी असं जे वृत्तीज्ञान आहे ते अज्ञान आवरणाचा काय करतं? नाश करतं. आणि अज्ञान नाश केल्यानंतर पुन्हा काय सांगतं? अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं ब्रह्म तेच अवशिष्ट ठेवतं, बरोबर ना. आणि मग पुन्हा ज्याचा बाध केला होता त्यालाच अवशिष्ट ठेवतो, बरोबर ना. आणि ज्याने आवृत्त केलं होतं ते काय म्हणतो? आता त्याची निवृत्ती झाली असं म्हणतो. आणि हा वेदांताचा काय आहे? सिद्धांत आहे. काय म्हणतो पुन्हा? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिवी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. पुन्हा काय सांगतो? ब्रह्म सत्य आहे. ज्या ब्रह्माचा बाध केला होता, आहे की नाही. ब्रह्माचा बाध सांगणारा कोण आहे? शब्दच आहे. आणि ज्या ब्रह्माचा बाध केला होता, बरोबर, त्या ब्रह्माच्या बाध केला होता तर त्याचं कारण मीमांसा कोण सांगतो? शब्दच सांगतो. ते काय सांगतो की ते ज्या आपला ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने माया राहते, अज्ञान राहतं आणि ते ब्रह्मचैतन्यालाच आवृत्त करतं. म्हणजे आता आवरणभंग करायचं आहे.
तो आवरणभंग कशाने होतो? श्रीगुरूंनी तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश केला की त्या ठिकाणी त्या अज्ञान अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची वृत्ती होते आणि अज्ञानाचा ती काय करते? भंग करते आणि स्वयंप्रकाशत्वाने नित्यसिद्ध असणारा आत्माच त्या ठिकाणी राहतो, उर्वरित राहतो. हे सुद्धा कोण सांगतंय? सगळं शब्दच सांगतो. सिद्धाशी साधुनी बाधू. आणि मग काय म्हणतो? वेदांताचा सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांताचा बोध झाला पाहिजे. सिद्धांताचा बोध कधी होईल? जर सिद्ध असणारी जी वस्तू आहे, बरोबर ना, सिद्ध असणारी वस्तू ती स्वयंप्रकाश आहे, तिचा बोध काय करून घ्यायचा? ती बोधरूपच आहे. परंतु वेदांत कसा मिरवला आहे की नाही? म्हणजे शब्द कसा मिरवतो? सिद्धांत बोधू प्रसवो लागे. तो सिद्धांताचा बोध म्हणजे सिद्धांताचं ज्ञान, सिद्ध असणाऱ्याच वस्तूचा निर्णय किंवा त्याचं निर्णायक ज्ञान त्या ठिकाणी उत्पन्न करून देतो. बरं, कोण उत्पन्न करून देतो? शब्दच करून देतो ना. अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणीन एक वेळ पडता कानी. अगोदर वस्तू सिद्ध होती, नंतर त्या वस्तूला साध्य केलं, बरोबर ना. त्या वस्तूला साध्य केलं आणि त्याच्यासाठी साधन सांगितलं. तत्त्वमसी आदी महावाक्याचं श्रवण साधन सांगितलं. पुन्हा त्या साधनाने काय केलं? अज्ञानाची निवृत्ती केली आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर राहिलेलं स्वयंप्रकाश जे तत्त्व आहे ते तुम्हाला आता ज्ञान झालं. ते कोणतं आहे? आता सांगतो सिद्ध. आणि त्या सिद्ध असणाऱ्या आत्म्याचा निर्णय करून दिला. एवढा उठारेटा करण्याची काही गरज होती का? काही गरज होती का? काही सिद्ध वस्तू होती. पण हे सगळा प्रपंच केला कोणी? शब्दाने केला. सिद्धांत बोधो प्रसव लागे. जेवी अंगे पंचाक्षरी. आता हे उदाहरण सांगतात. जेवी अंगे पंचाक्षरी भूतांचे आवाहन करी, मग मंत्राची अकुसरी निवारी ही त्याते. हे काय गंमतच आहे याच्यामध्ये. जेवी हे जे ग्रंथकार किंवा अनुभूती संपन्न पुरुष जितक्या सहज लिहितात तेवढं आपल्याला सहज वाटत नाही. नाही तर खरी काय अशी स्थिती आहे का नाही? हे जर श्रद्धा जर असली तर हे अशीच आहे. आपल्याला हे दृष्टांत घेऊन त्याचं असं होतं वगैरे जरी वाटतं तर खरंच असंच आहे, वास्तविक हेच आहे असा निर्धार होत नाही. नाहीतर हे म्हणजे स्वामी महाराज म्हणायचे की आपल्याला ज्या माणसाला संसार करणं हे आपलं चुकीचं आहे असं वाटतं ना, तो अजून वेदांताचा अधिकारी नाही. अमृतानुभव या ठिकाणी संसार करणाऱ्याला वेडा म्हणत नाही. अमृतानुभव हा परमार्थ साधना करणाऱ्याला वेडा म्हणतो. ऐक, याच्यामध्ये संसार स्वामी महाराज मग तुम्ही म्हणणार मग आता परमार्थ सोडून देऊन आम्ही संसार करू. अरे कैमुतिक न्यायाने परमार्थ करणाऱ्याला आम्ही मूर्ख म्हणतो, तर संसार करणाऱ्याला महामूर्ख नाही म्हणणार का? आहे की नाही? व्यवहार करणं त्याला महामूर्ख नाही का म्हणणार? हेच अमृतानुभव शिकवतो की परमार्थ साधना देखील तिथं साध्य साधन भाव कोणत्याही प्रकारचा नाही. तर तिथं म्हणतात हे कसं घडतं? शब्दाचं महत्त्व सांगतात. जेवी अंगे पंचाक्षरी भूतांचे आवाहन करी. जसा पंचाक्षरी म्हणजे तो मांत्रिक आहे. भूत प्रेत पिशाच्याची बाधा झाली, त्याचं निवारण करण्यासाठी त्या मांत्रिकाला जेव्हा बोलावतात तेव्हा तो काय करतो? पहिल्यांदा भूतांचे आवाहन करी. त्या भूतांचं आवाहन करतो, ये तू झाडामध्ये येऊन थांब. ते येतो तिथं आणि मग मंत्राची एक उचरी आणि मग अशी मंत्र त्या ठिकाणी म्हणतो की त्या मंत्राच्या उच्चाराने ते निवारी, त्याचं पुन्हा निवारण करणं. बोलावतो बी आणि त्याचं निवारणही करतो. तसा अध्यारोप जो शास्त्र करतं, शब्द करतं, तो कशासाठी करतं? अपवादासाठी करतं. परंतु काय करावं? ह्याची काही गरज होती का? अध्यारोप करण्याची गरज नव्हती. अपवाद करण्याची गरज होती का? नव्हती. पण मग कशासाठी केला? तुम्हाला अज्ञान आहे म्हणून, तुम्ही अज्ञान मानता म्हणून. तुम्ही जर आमचं गिराईक झाले नसते तर आम्ही तुम्हाला अध्यारोप सांगितला असता का? अपवाद सांगितला असता? काहीच सांगितलं नसता. आम्ही फक्त तुमचं दर्शन केलं असतं आणि तुमचं अनुकरण केलं असतं, आहे की नाही? ही स्थिती तुम्हाला कशी प्राप्त झाली? तुम्ही म्हणले असते स्वतःसिद्ध आहे, आम्ही म्हणलो असतो स्वतःसिद्ध आहे की नाही? काही एवढा उठारेटा काही करावा लागला नसता. तो जसा मांत्रिक त्या भूताचं आवाहन करतो आणि मंत्राच्या कुसरी म्हणजे कौशल्याने त्याचं निवारणही करतो, तेवीचे हा शब्द शुद्ध जीवाचा संबंध करून या करी बाधू आपणची त्याचा. त्याप्रमाणेच हा जो शब्द आहे तो शुद्धी जीवाचा संबंध म्हणजे शुद्धी म्हणजे शुद्ध असणारं परमात्म स्वरूप त्याच्याशी काय करतो? जीवाचा संबंध करतो. शुद्ध असणारं जे चैतन्य त्याचा शब्द हा काय करतो? त्याच्या ठिकाणी जीवाचा संबंध करतो म्हणजे जीवभावाची कल्पना करतो. आणि करुणिया संबंध करतो म्हणजे त्या शुद्ध चैतन्याचा आणि जीवाच्या आपल्या जीवाचा, बरोबर ना? कोणता संबंध आहे? कल्पित तादात्म्य
संबंध आहे असं सांगतो. जीवाचा म्हणजे जीवाच्या असणाऱ्या उपाधीचा त्या कल्पित तादात्म्य संबंध आहे असं करतो आणि आपणची त्याचा बाजू करू. आणि कल्पित तादात्म्य संबंध ज्याचा कल्पित तादात्म्य संबंध सांगितला ते अंतःकरणादी उपाधी ही त्या स्वरूपाच्या ठिकाणी केवळ कल्पना मात्र आहे असं म्हणून त्या कल्पनेचा काय करतो, निराश करतो आणि पुन्हा विशुद्ध चैतन्याला अवशिष्ट किंवा उर्वरित ठेवतो. म्हणजे बाधही हाच करतो आणि कल्पनाही हाच करतो. कोण करतो? शब्द. शिवाशी शिवपण नाही घेणे, परी चतुरे शब्द येणे, जीवपणाचे निगुणे भोगविले शिवत्व. आता म्हणतात शिवाच्या ठिकाणी मूलभूत आत्मचैतन्याच्या ठिकाणी कधी शिवभाव आहे का? मूलभूत ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी ईश्वर भावाला तो कधी आलाय का? आलेला नाही. हिरण्यगर्भ, विराट कोणत्याही समष्टीला तो प्राप्त झालेला नाही. शुद्ध चैतन्य. परी चतुरे येणे शब्दे, पण हा चतुर शब्द इतका चतुर आहे. तू नाही ना घेत शिवपण, बघ तुला मी शिवपण देतो. कसं? जीवपणाचे निगुणे मी जीवपण घेतो. आहे की नाही? शब्दाने काय केलं? जीवत्व निर्माण केलं. आणि जीवत्व निर्माण केलं का त्या शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जीवत्व आलं, अल्पज्ञत्व आलं, अल्पशक्तित्व त्याच्या ठिकाणी आलं, नियम्य काय म्हणतात त्याला, नियम्यत्व त्याच्या ठिकाणी आलं. अर्थात ईश्वराच्या ठिकाणी आता काय आलं? नियामकत्व आलं. हे कोणी दिलं? शब्दाने जीवाच्या ठिकाणी जेव्हा नियम्यत्व दिलं तेव्हा ईश्वराच्या ठिकाणी आपोआपच नियामकत्व दिलं का नाही? बहाल केलं त्याला. म्हणून म्हणतात शिवपण नाही घेणे, परिचतुरे शब्द येणे, जीवपणाचे निगुणे भोगविले शिवत्व. इकडं जीवपणाचा घेतला की त्याच्या ठिकाणी शिवपणा, त्याच्या ठिकाणी शिवपणाचा भोग त्या ठिकाणी दिला. एवं शब्दा वेगळे काही, शुद्धाशुद्ध नाही, पुढेही नवाही अवधारा याची. तर इथं अवधारा आणि याची हे दोन शब्द करावे. अवधारा आणि याची. एवं अशा प्रकारे शब्दा वेगळे काही, शुद्धाशुद्ध नाही. जर शुद्ध म्हणजे परमात्मा कसा शुद्ध स्वरूपात आहे, मग उपाधीचा संबंध झाला की ती मलिन होते. कारण ती उपाधी मलिन आहे म्हणून त्याला काय होतं? जीव नावाचं काय मलिन सत्वात्मक असं जीवपणा त्याला येतो. पण मूळ जे शुद्ध चैतन्य आहे त्याच्यामध्ये हे फक्त शब्दच आहे का दुसरं काय आहे? मूळ चैतन्याला कधी ते अशुद्ध झालंच नाही. त्याच्या सापेक्ष शुद्ध पण त्याच्या ठिकाणी नाही. मूळ चैतन्याच्या ठिकाणी शब्दा वेगळे शब्द आहे फक्त शुद्ध आणि अशुद्ध. मूळ चैतन्यात शुद्ध अशुद्धता नाही. आणि असली तर काय फक्त वाचारंभन, शब्दा वेगळी नाही. पण पुढेही नवाई अवधारायाची. पुढे या शब्दाचे एवढंच सांगितलं असं नाही. अजून आम्हाला 3.5 ओळ्या सांगायच्यात की ह्याच्यामध्ये अजूनही याचं काय नाविन्य आहे, काय त्याचं कुशलता आहे शब्दाची, ती आम्ही पुढं सांगतो. तर ती याची म्हणजे ह्या शब्दाची काय नवाई आहे, काय नाविन्य, काय अपूर्वता आहे ते अवधारा. ते आपण चित्त एकाग्रतापूर्वक श्रवण करा. जीव देहे बांधला 8वी ओळी. जीव देहे बांधला तो बोले एके सुटला, आत्मा बोले